प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। ज्येष्ठ कीर्तनकार अशी त्यांची जगभरात प्रचिती होती। त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेची 125 वर्षांची परंपरा जपली होती। लहानपणापासूनच बाबा महाराज त्यांचे आजोबा आणि आई वडिलांसोबत वारी करायचे। लहानपणापासून सुरू असलेली ही त्यांची वारी वयाच्या 83व्या वर्षी सुद्धा त्यांनी सुरू ठेवली होती। बाबा महाराज हे लहानपणापासूनच दादा महाराजांचे लाडके होते। लहानपणापासूनच ते त्यांच्या पुढे बसून कीर्तन ऐकायचे। तेव्हापासून त्यांच्या कानावर जे काही पडले ते त्यांच्या संस्कारात उतरले। नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला। पुढे त्यांनी वकिलीच्या पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले। वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याचा सातारकर फडाचे नाव घेतले जायचे। त्यांच्या कुळात 135 वर्षांपासून वारकरी संप्रदायांची परंपरा चालू आहे। घराण्यात गेल्या 3 पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा त्यांनी पुढे केली। त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादा महाराज गोरे हे उत्कृष्ट मृदुंग वादक होते। त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाद्याची आवड होती। बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले। बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून SSC पर्यंतचे शिक्षण घेतले। 8व्या वर्षापासून ते श्री सद्गुरू दादा महाराज यांच्या कीर्तनात अभंगाच्या चाली म्हणत असत। वयाच्या 11व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहित बुवा आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खा साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले। 1950 ते 1954 या काळात बाबा महाराज यांनी लाकूड सामानाचा म्हणजेच फर्निचरचा व्यवसाय केला। पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला। सुमारे 150 वर्ष परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे 80 वर्षांपासून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे। तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे 100 वर्ष राखली आहे। 1962 साली आप्पा महाराज यांच्या देहवसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली। पुढे त्यांनी समाज प्रबोधन कार्य देखील केले। डिसेंबर 1983 पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली। भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले। बाबा महाराजांनी सुमारे 15 लाख व्यक्तींना संप्रदायाची दिशा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले। 1983 साली त्यांनी जनसेवेसाठी श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञानप्रसार संस्थेची स्थापना केली। या संस्थेमार्फत 60 ते 70 हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरवण्यात येतात। चला तर मग आपण जाणून घेऊया श्री बाबा महाराज सातारकर यांची थोडक्यात माहिती। बाबा महाराज सातारकर यांचे पूर्ण नाव होते नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे। त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी झाला। त्यांचं जन्मस्थान म्हणजे सातारा हे महाराष्ट्रातील साताऱ्यामध्ये झाला। त्यांच्या वडिलांचे नाव ज्ञानेश्वर तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते। पत्नीचे नाव रुक्मिणी तसेच त्यांच्या मुलांचे नाव भगवती, रासेश्वरी, चैतन्य असे आहेत। त्यांचा पेशा म्हणजेच कीर्तनकार, प्रवचनकार।